नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश बालभारती वर्कबुक स्टँडर्ड 6 यामधील 1.3 नंबरचा जो लेसन आहे ऑटोबायोग्राफी ऑफ अ ग्रेट इंडियन बस्टर या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे. तर फर्स्ट दिलं आहे सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. तर या ठिकाणी तुम्हाला एक वेब दिलेला आहे आणि ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तर बघा, द ग्रेट इंडियन बस्टर्ड ईट्स. तर तुम्हाला या ठिकाणी डॉटेड लाईनमध्ये इंडियन बस्टर ज्या ॲनिमल्सला खातोय ते तुम्हाला या ठिकाणी डॉटेड लाईनमध्ये राईट करायचं आहे. तर या ठिकाणी स्नेक्स, लिडजार्ड, बेरीज, बिटल्स, इन्सेक्ट, स्मॉल फ्रूट्स. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज डिस्क्राईब द डान्स ऑफ द ग्रेट इंडियन बस्टर्ड. तर या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे. द ग्रेट इंडियन बस्टर performs a wonderful dance. It first gulps here in its pouch and produce a resonating sounds. Its dance with a puffed out of feathers clocked up till and drops down wings. The next question बघा, तुम्हाला या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्हॉकॅब्युलरी. तर या ठिकाणी तुम्हाला वर एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर या ठिकाणी ॲनिमल्स, चिंक्रा आणि ब्लॅक बक. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन ग्रामर. तर फिल इन द ब्लँक्स विथ द ॲप्रोप्राईट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. तर तुम्हाला या ठिकाणी फ्रूट्स दिलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला स्मॉल फ्रूट, स्मॉल ही फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर हेल्थी वाय राहिले या ठिकाणी, हेल्थ हॅबिट. त्यानंतर या ठिकाणी दिलं आहे आय लिव्ह ऑन ग्रासलँड्स. त्यानंतर फोर्थ नंबरचा आहे अ वंडरफुल डान्स. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे ॲडजेक्टिव्ह आहेत ते राईट करायचे आहे, ॲडजेक्टिव्ज. त्यानंतर फिदरी पाऊच. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अ रिसनेटिंग साऊंड. तर बघा, पर्सनल रिस्पॉन्स या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे. हॅव यू बीन टू अ झू? डिस्क्राईब अ फ्यू ॲनिमल्स दॅट यू सॉट देअर. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. ॲज इट इज ते राईट करून घ्यायचं आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. डिस्क्राईब द ॲपरन्स ऑफ द ग्रेट इंडियन बस्टर्ड. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं ॲन्सरसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते सुद्धा तुम्ही ॲज इट इज बघून राईट करू शकता. द नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द स्पेशल ट्रिक ऑफ द ग्रेट इंडियन बस्टर्ड. तर या ठिकाणी स्पेशल जी ट्रिक आहे ग्रेट इंडियन बस्टर्डची, ती या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेली आहे. तर ती तुम्ही राईट करून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, द एग्ज ऑफ द ग्रेट इंडियन बस्टर्ड लुक्स अ स्टोन. बघा, इंडियन जे बस्टर्ड आहे त्याची जी एग्ज आहे ते स्टोनसारखे दिसतात. त्यानंतर दिस फुल्स predators and protect the eggs from enemies. This special हीच त्यामधली एक स्पेशल थिंग आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द नेम्स एनामीज ऑफ द एग्स अँड चिक्स ऑफ द ग्रेट इंडियन बस्टर्ड. तर या ठिकाणी हा क्वेश्चन जो आहे त्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी राईट करून दिले. The enemies of the eggs and chicks of the great Indian bustard are monitor, lizard, foxes, pigs, snakes, eagles. The next question बघा, तर या ठिकाणी put a tick marks right in the correct column. तर या ठिकाणी तुम्हाला जो करेक्ट कॉलम आहे त्या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचे आहे आणि हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. तर पुढचा प्रश्न आहे लँग्वेज स्टडी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा ग्रामर अँड व्होकॅब्युलरी यावर आधारित आहे.
आणि तुम्हाला या ठिकाणी नाउन्स, वर्ब्स, ॲडजेक्टिव्ज, ॲडवर्ब्स आणि प्रोनाउन्स दिलेले आहे आणि तुम्हाला ते आयडेंटिफाय करून हा जो कॉलम आहे किंवा डायग्राम आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला वर्ड्स दिलेले आहे. बर्ड, वंडरफुल, फ्रेंड्स, गॅदर, ह्युमन्स, वी, आय, हेट, त्यानंतर ग्रासलँड, हेल्प, डायरेक्टली, प्रोटेक्ट, अराईव्ह, टुगेदर, अवे, हॅपी, स्लोली, ॲफ्रेड, यू, अस. तर हे जे वर्ड्स आहे ते नाउन्स, वर्ब, ॲडजेक्टिव्ज, ॲडवर्ब्स, प्रोनाउन्स या ठिकाणी तुम्हाला राईट करायचे आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत. ते तुम्ही ॲज इट इज बघून राईट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर बघा ॲक्टिव्हिटी, प्रोजेक्ट अँड रायटिंग स्किलवर डिपेंड हा क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा यू आर गोइंग टू मीट अ ग्रेट इंडियन बस्टर व्हेरी सून. प्रिपेअर अ लिस्ट 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू हिम. तर या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चनची लिस्ट तयार करायची आहे इंटरव्ह्यू घेण्यासाठी. तर या ठिकाणी करून दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा तुम्ही ती ॲज इट इज राईट करू शकता. हॅलो देअर, कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर गेटिंग द स्टेटस ऑफ द स्टेट बर्ड ऑफ राजस्थान. हाऊ डू यू फील अबाउट इट. हा एक क्वेश्चन. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे हाऊ डिड यू फील व्हेन यू डिड नॉट बिकॅम द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. अँड नेक्स्ट many humans do not know about you. Why do you think this is so? The next question, how do you protect yourself from hunters? त्यानंतर then next question, write a letter to your friends about the great Indian bustard. You may use following points. तर तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला लेटर राईट करायचं आहे. तर ग्रेट इंडियन बस्टर्ड जो आहे त्या संदर्भामध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा वाय वी नीड टू प्रोटेक्ट द बर्ड, व्हॉट यू प्लॅन टू डू हेल्प द बर्ड. तर या ठिकाणी जे लेटर रायटिंग करायचं आहे फ्रेंड्ससाठी तर ते लेटर रायटिंग या ठिकाणी शॉर्टमध्ये राईट करून दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज ते बघून तुम्ही राईट करू शकता. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बघणार आहोत. तर पुढचा जो प्रश्न आहे तो सुद्धा अशाच प्रकारे रायटिंग बेसवर आहे. तर चला बघूया पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द हेल्प ऑफ द इंटरनेट अँड अदर सोर्सेस ऑब्टेन मोर इन्फॉर्मेशन्स अबाउट द क्रिटिकल इंडेंजर्ड बर्ड्स अँड ॲनिमल्स इन इंडिया. फाइंड द नेम्स ऑफ देअर सेंच्युरीज. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रायटिंग स्किल करायचं आहे. तर रायटिंग ॲक्टिव्हिटी आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला जे अभयारण्यामध्ये जे असे भयान असे ॲनिमल्स असतात, बर्ड्स असतात तर त्यांची ऑटोबायोग्राफी या ठिकाणी तुम्हाला राईट करायची आहे. परंतु तुम्हाला राईट करण्यासाठी इंटरनेटची किंवा अदर जे सोर्सेस आहे, स्रोत आहे त्यांची हेल्प घेऊन तुम्हाला ही इन्फॉर्मेशन राईट करायची आहे. तर बघा या ठिकाणी आपण 5th नंबरचा जो पॉईंट आहे तर त्याच्यावर आपण रायटिंग करणार आहोत. तर राईट अ शॉर्ट ऑटोबायोग्राफी ऑफ एनी बर्ड्स ऑर ॲनिमल्स ऑफ युअर चॉईस. तर विद्यार्थी मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. तर बघा या ठिकाणी जे टायगरची ऑटोबायोग्राफी या ठिकाणी राईट केलेली आहे आणि तुम्ही ॲज इट इज बघून राईट करू शकता. तर एक शॉर्ट नोट्स टाईप ऑटोबायोग्राफी या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज राईट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिश बालभारती लेसन नंबर 1.3 लेसन नेम ऑटोबायोग्राफी ऑफ अ ग्रेट इंडियन बस्टर्ड या लेसनचे क्वेश्चन आन्सर जे आहे ते आज आपण कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.